नाशिकमधील धर्मांतर आणि लैंगिक शोषण प्रकरण एटीएसच्या रडारवरती आलेले आणि एटीएसचे अधिकारी आणि कर्मचारी नाशकात दाखल झालेले आहेत। या पथकाने एटीएसकडून या प्रकरणाची माहिती घेतल्याचं बोललं जात आहे। एटीएस अधिकाऱ्यांकडून धर्मांतर प्रकरणातील आरोपींच्या फोन कॉलचे सीडीआर आणि महत्त्वाच्या कागदपत्रांची तपासणी केली जाणार आहे। एकीकडे एटीएसकडून प्रकरणाची माहिती घेतली जाते तर दुसरीकडे आरोपींनी ज्या हॉटेलमध्ये पार्टी केल्या त्या हॉटेल आणि रिसॉर्टची झाडाझडती घेतली जाते। त्यातून काही नवे पुरावे एसआयटीच्या हाती लागण्याची शक्यता वर्तवली जाते आणि पोलिसांनी आतापर्यंत 7 जणांना अटक केलेली आहे। यामध्ये कंपनीची एचआर अश्विनी चैनानी हिचा सुद्धा समावेश आहे। या प्रकरणी फरार असलेल्या निदा खानचा शोध पोलिसांकडून अजून सुद्धा घेतला जातोय। तर पार्टीचं नाव होतं आणि धर्मांतराचा डाव होता। नेमकं काय घडत होतं आपण समजून घेऊया। तर आनंद रिसॉर्टमध्ये आरोपींच्या पार्टी होत होत्या आणि पार्टीच्या आडून हिंदू मुलींना फूस लावली जात होती असं सांगितलं जात आहे। तर पार्टी हॉल सोबतच रूमचं सुद्धा यावेळेला बुकिंग करण्यात आलेलं होतं। साधारण 2022 ते 23 मध्ये सातत्याने पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं। रिसॉर्टचं नोंदणी रजिस्टर सध्या एसआयटीच्या ताब्यात आहे। रिसॉर्टची महत्त्वाची कागदपत्रांची तपासणी केली जाते, त्यामुळे यातून सुद्धा काय गोष्टी समोर येतात ते पाहणं महत्त्वाचं असेल। रिसॉर्ट कर्मचाऱ्यांची सुद्धा यात कसून चौकशी केली जाते। करंट वीकमध्ये मागच्या वीकमध्ये अधिकारी आले होते आणि त्यांनी जे माहिती आम्हाला मागितली, जी काही गव्हर्नमेंटच्या हिशोबाने आम्हाला जे काही फॉर्मॅलिटीज कराव्या लागतात त्या आम्ही केलेल्या होत्या आणि ते त्यांना आम्ही त्या बाबतीत सहकार्य पूर्ण प्रकारे केलेलं आहे। पार्टी ऑर्गनाईज म्हणजे आपण असं पार्टींसाठी वगैरे रूम देत नाही। युजली जे रूम बुकिंग असतात त्या 2 लोकांच्या असतात आणि ती रूम बुकिंग ऑनलाईन वेगळ्या वेबसाईट्सवरनं होते आणि त्याच्या अगेन्स्ट आपण त्यांचे जे गव्हर्नमेंट आय डी प्रूफ आहेत, जे कोणचे व्हॅलिड आय डी प्रूफ्स आहेत, जसं की आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, ज्याच्यावरती तुमचा पत्ता वगैरे असतो, ते डॉक्युमेंट्स आपण घेतो आणि ते डॉक्युमेंट्स आपण घेतलेले आहेत आणि ती माहिती आपण पुढे पोलिसांना पोहोचवलेली आहे तशी त्यांना हवी। दरम्यान नितेश राणेंनी या संदर्भात अनेक सवाल उपस्थित केलेत। फक्त चेहरे आहेत, मास्टरमाइंड महत्त्वाचे आहे। कुठून ह्याची प्लॅनिंग होते, पैसे कुठून दिले जातात, कुठून ह्या सगळ्या गोष्टीला चालना दिली जाते, कोण ह्यांना प्रोत्साहन देते, कोण सांगते की तुम ये करो हम तुम्हारे साथ है। ही जी काय मागची जी ह्यांची शक्ती आहे ना, तिथपर्यंत आमचं सरकार मोठ्या पोचण्याचं काम सुरू आहे। असंख्य धागे दोरे भेटायला सुरू झालेले आहेत। आपण नोकऱ्या का करतो? पोट भरण्यासाठी करतो, करिअर बनवण्यासाठी करतो ना। मग तुम्हाला नोकऱ्या मिळाल्यानंतर तुम्हाला तुमचा धर्मच वाढवायचा असेल, जिहादच करायचा असेल, जबरदस्ती बीफ खायला द्यायची असेल, जबरदस्ती हिजाब घालायला लावायचे असेल, जबरदस्ती धर्मांतर करायचं असेल, मग तुम्हाला नोकऱ्या द्यायच्या कशाला? पुढची मोठी बातमी आपण बघूया। महिला लैंगिक शोषणाच्या आरोपांखाली अटकेत असलेल्या अशोक खरातच्या ईडी चौकशीत अनेक धक्कादायक खुलासे समोर येत आहेत। नोटबंदीच्या काळात अशोक खरातने कोट्यवधींचा काळा पैसा पांढरा केल्याचं उघड झालेलं आहे आणि त्यामुळेच ईडीने खरातच्या आर्थिक व्यवहारांवरती आता लक्ष केंद्रित केलं आहे। त्याचे आजवरचे सर्व आर्थिक व्यवहार ईडीकडून तपासले जात आहेत। खरातने सिन्नरमधील पतसंस्थेमध्ये 1-2 नव्हे तर तब्बल 32 खात्यांमध्ये काळा पैसा पांढरा केलाय आणि इतकंच नव्हे तर या खात्यांमधील रकमेने एफडी करण्यात आलेली होती। त्यामुळे खरात भोवती ईडीचा फास घट्ट आवळल्याचं समोर आलंय। तर ईडीने पुण्यात केलेल्या कारवाईत खरातचा सीए ललित पोफळेचे वडील प्रकाश पोफळे आणि भाऊ हर्षद याच्या घरातून 42 लाख रुपयांची रोकड जप्त केली आहे। ईडीने पुण्यामध्ये एकूण 3 ठिकाणी छापे टाकलेले होते, ज्यामध्ये पोफळेच्या निवासस्थानाचा सुद्धा समावेश आहे। तसंच खरात याचा जवळचा सहकारी राहुल देशमुखला समन्स बजावलेला आहे। त्यामुळे खरात भोवती ईडीचा फास आता अधिकच आवळला गेलाय। तर देशामध्ये नोटबंदी होती आणि खरातची कशी चांदी झाली आपण बघूया। तर सिन्नरच्या श्री जगदंबा माता पतसंस्थेत 32 बनावट बँक खाती उघडण्यात आलेली होती। 32 खात्यांमध्ये एकूण 1.38 कोटींची रक्कम ही जमा होती आणि नोव्हेंबर 2016 मध्ये नोटबंदीच्या काळात ही रोकड जमा करत एफडी केलेली होती। मुदत संपल्यानंतर 2023-24 मध्ये एफडीचे 3.18 कोटी रुपये झालेले होते। आता या सगळ्या बेनामी जमीन व्यवहारांसाठी हा पैसा वापरल्याचा ईडीला संशय आहे। अहिल्यानगरमधील समता नागरी पतसंस्थेत 63 कोटींचे व्यवहार झाल्याची माहिती आहे। बघा कशा पद्धतीने सगळा व्यवहार सुरू होता। एकीकडे देशामध्ये नोटबंदी होती, मात्र खरात कशा पद्धतीने पैसे फिरवत होता यातून स्पष्ट होत आहे। दरम्यान अशोक खरात प्रकरणाचा मुख्य तपास सुरू असतानाच आता
ईडीने आर्थिक बाजू हाताळण्यास सुरुवात केलेली आहे. त्यामुळे अशोक खरातच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे आणि खरातच्या आर्थिक नाड्या ईडीने आवडल्यामुळे त्याच्या भोवती आता अडचणींचा डोंगर उभा झालेला आहे. खरातची ईडीने आतापर्यंत गोठवलेली मालमत्ता किती आहे, कशा पद्धतीची ही मालमत्ता आहे आपण समजून घेऊया. तर 2,04,00,000 रक्कम असलेली बँक खाती ही गोठवलेली आहेत. यानंतर एक आलिशान कार सुद्धा ही जप्त करण्यात आलेली आहे. त्याची कुठली कुठली संपत्ती होती, काय काय जप्त केलं आपण बघतोय. यात एक आलिशान कार होती. पुणे असेल, नाशिक असेल, सोलापूरमधील मालमत्तेचे विक्रीचे सुद्धा करार झालेले आहेत. खरातची ईडीने आतापर्यंत जी गोठवलेली मालमत्ता आहे त्यामध्ये 78 ते 800 जमीन व्यवहारांची कागदपत्र सुद्धा बघायला मिळतात. आकडा मोठा आहे. साधारण 78 ते 800 जमीन कागदपत्र आहेत. जप्त मालमत्ता कुटुंबातील सदस्य आणि इतर सहकाऱ्यांच्या नावावरती आहेत. त्यामुळे यात अनेक लोक सहभागी असल्याचा संशय आहे. काही कागदपत्रांमध्ये अनेक धक्कादायक नावं सुद्धा समोर येत आहेत. ही नावं कोणाकोणाची आहेत ते सुद्धा तपासातून समोर येईल. अनेक जमीन व्यवहारांच्या कागदपत्रांची छाननी सध्या सुरू झालेली आहे. त्यामुळे या सगळ्या तपासातून अनेक महत्त्वाच्या बाबी समोर येणार आहेत. व्यवहारातील व्यक्ती, क्लायंट्स आणि अनुयायी असल्याचा खरातचा दावा आहे. अनेक दावे खरात करतोय. यामध्ये व्यवहारातील व्यक्ती आपण बघतो कोण कोण असू शकतात. पुण्यातील खरातचा सीए पोफळेच्या घरातून 42 लाख रोकड जप्त झालेली आहे. म्हणजे बघा, 42 लाखाची रोकड त्याच्याकडे होती आणि ती जप्त करण्यात आलेली आहे. तर अशा पद्धतीने तपासातून अनेक घडामोडी समोर येत आहेत. दरम्यान आता बातमी खराच्या राजकीय कनेक्शनवरून सुरू झालेल्या राजकारणाची आहे. कारण खराची संबंधांवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोप केले जात आहेत. आता यामध्ये मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी अत्यंत सूचक विधान केल्यामुळे नव्या राजकीय चर्चेला तोंड फुटलंय. त्यांचे पुरस्कार ते एवढे होते, त्यांना राजकीय आश्रय एवढा मोठा मिळालेला होता. त्यामुळं त्यांच्यावर कारवाई करण्यास धाडसही कोणी करत नव्हतं. आता उलट नाही, चौकशीमध्ये कळेल ना. उलट मला हे मान्य केलं पाहिजे की पहिल्यांदा ती कारवाई स्वतः करायला लावली शिर्डी पोलीस स्टेशनमध्ये. आता मला आक्षेप घ्यायचा नाही, परंतु आज नाशिकच्या पोलिसांच्या नागाखाली सरकारभार चाललेला आहे. माझी अशी माहिती की त्यांच्याकडे अगोदरही काही किट्स उपलब्ध होत्या, का नाही कारवाई झाली. राज्यकर्त्याकडे आपण ज्यावेळी बोट दाखवतो त्यावेळी जी काही कायदा सुव्यवस्था पाहणारी यंत्रणा आहे त्यांच्यावर सुद्धा जबाबदारी होतीच ना. जर तो गुन्हा मी शिर्डी दाखल केला नसता अजूनही किती वर्ष झालं असतं माहिती नाही. याचे पुरस्कर्ते फार मोठे होते. पण पुरस्कर्ते मोठे होते याचा अर्थ त्यांचा कुठेतरी रोख हा एकनाथ शिंदेंवर होता का? पण ते एक विसरतायत की एकनाथ शिंदे असताना गृहमंत्री हे देवेंद्र फडणवीसच होते आणि नाशिक पोलिसांनी जर कारवाई केली नसेल तर ते सरळ सरळ देवेंद्र फडणवीसांवर आरोप करतायत ह्याचं त्यांना कदाचित भान नसेल. पुढची मोठी अपडेट आपण बघूया. गोरेगावच्या नेस्को म्युझिक कॉन्सर्टमधील ड्रग्ज प्रकरणामुळे संपूर्ण राज्याला हादरवून सोडलेला आहे. ड्रग्ज ओव्हरडोसने 2 जणांचा मृत्यू झाल्यानंतर या प्रकरणात रोज नवे धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. नेस्को कॉन्सर्टमध्ये नेमकं काय घडलं, ड्रग्जचा पुरवठा कोण करत होतं आणि सुरक्षेची इतकी मोठी चूक कशी झाली, या प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी न्यूज 18 मराठीचे प्रतिनिधी संकेत वरक यांनी पार्टीत सहभागी झालेल्या व्यक्तींशी थेट संवाद साधलाय. बट वहाँ पे कुछ लोग ऐसे थे जो ड्रग्स बेच रहे थे, ऐसा कुछ? वो हर पार्टी में रहता है, अच्छा ऐसा कुछ नहीं है। अच्छा, हर पार्टी में मतलब वैसे? ये बड़े बड़े, हाँ। हाँ, ये हर पार्टी में रहता है, बड़े बड़े। ओके, फिर भी ये उस कॉन्सर्ट में भी थे? उस कॉन्सर्ट में भी होंगे भाई। तो कितने लोग थे उस दिन? मतलब टोटल मतलब एक जनरल कितने लोग थे, मतलब उस दिन कॉन्सर्ट में भी ये बेचने वाले? 2 थे, 3 थे, 4 थे? 3,000 से 4,000। नहीं नहीं नहीं, 3,000 से 4,000। मैंने वो नहीं पूछ रहा हूँ. मैं पूछ रहा हूँ कि ये जो ड्रग्स बेचने वाले जो आप कह रहे हो कि वो हर पार्टीज में होते हैं, वो उस दिन वो कॉन्सर्ट में कितने थे? फिर भी 1 था, ये 2 था? बोलना बहुत ही, मतलब ये बोलना बहुत ही डिफिकल्ट है क्योंकि कोई नहीं जानता कौन दे रहा है। नहीं, बट जो आप बोल रहे हो ना कि आपने देखे हैं वो सिमिलर फेसेस है कुछ पार्टीज में होते हैं, वो एक आध दूसरा तो होगा वो पार्टी में थे, मतलब कॉन्सर्ट में? हाँ जी, उसमें थे। कितने थे वो? एक को देखा था मैंने। एक को देखा था आपने? एक को देखा था आपने? हाँ।
पुढे जाऊया. अमरावतीच्या परतवाडा परिसरातील तरुणींचे अश्लील व्हिडिओ प्रकरणात आरोपी अहमद आयान तरुणींना त्याच्याच मित्रांच्या फ्लॅटवरती फूस लावत होता अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. अमरावतीच्या कठोरा नाका परिसरातील एका नामांकित रेसिडेन्सीत आयान हा मुलींना फसवून नेत होता आणि याच फ्लॅटमध्ये त्याने पीडित तरुणींचे व्हिडिओ बनवले असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. सर दुपारला किंवा कधी 12ला कधी 11ला असं काही अंकुश तुम्ही तुमच्या अजून त्याच्यानंतरही 2 वेळा त्याला फोन केले की मी गेट उघडं राहते बुवा, आमच्या गाड्या राहतात, चोरी होऊ शकते, काही होऊ शकते, मुलांना तुम्ही थोडं सांगा. तो सांगायलाच तयार नव्हता सर. किती वेळा त्यांना फोन करून तो आपल्यावरच म्हणजे जबरदस्ती करत होता. तुम्ही कोण म्हणणार आहे मला. सगळी सक्त ह्या फ्लॅट जे ओनर्स आहे या फ्लॅटचे मालक यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे. याला शील ठोकून दिलं पाहिजे. तर मित्राचा फ्लॅट हाच शोषणाचा अड्डा होता का आपण समजून घेऊया. आरोपी अहमद आयान पीडितांना मित्राच्या फ्लॅटवरती न्यायचा अशी माहिती समोर येते. त्यानंतर फ्लॅटवरती नेल्यानंतर मित्राला दिवसाचे 500 रुपये तो देत होता. बघा कशा पद्धतीने सगळं काम सुरू होतं. कठोरा भागातील नामांकित रेसिडेन्सीमध्ये हा फ्लॅट आहे आणि याच फ्लॅटवरती मुलींवरती लैंगिक अत्याचार होत होते. तसंच आरोपीच्या कृत्यामध्ये मित्राचा सुद्धा सहभाग होता आणि तो फ्लॅट मित्राच्या नावावर नाहीये तर अहमद आयानला फ्लॅट देणाऱ्या मित्राची सध्या चौकशी केली जाते.